ते आमदार विटेकर, जिल्हा परिषदची निवडणूक महत्वाची वाटते, ते विटेकर परभणीत आता 6 दिवस झालं भेटायला आला का? पालकमंत्री बोर्डीकर भेटायला आले का? लाज वाटली पाहिजे लोकप्रतिनिधित्व करताना. आणि पीआय कडे जिल्हा परिषद सदस्य जातोय, पीआय कडे पालकमंत्र्याचा फोन जातोय, पीआय कडे आमदाराचा फोन जातोय. हे सगळे आरोपी करा, पीआयचं व्हीडीआर सीडीआर चेक करा. एसपीने दखल घ्यावी. परभणी काय दंगल घडलेली इथं, हे माणसं मेलं, महाराष्ट्र वेठी धरला जाईल तरी सुद्धा जाग येत नाही. आज खितपत पडले तो मुर्दे पडतील उद्या पाठवा, औरंगाबादला पाठवा, दिल्लीला पाठवा, लंडनला, अमेरिकेला पाठवा. इमानाने दलितांचे आहेत म्हणून तुम्ही सोडून द्यायचे? अहो सगळ्यात मोठा हल्ला आहे आमच्यावर. एक घर घेरलंय, 150 लोकांनी मारलंय. एसपीनी सुद्धा दखल घ्यावी. राज्य सरकारचे आमचे गृहमंत्री कुठे आहेत? त्यांनी दखल घ्यावी. त्याच्यामध्ये 22 कलमांतर लहान लेकरू, 14 वर्षाची मुलगी, तिला सुद्धा मारलंय, तिचा हात मोडलाय. 12-12 वर्षाचे मुलं त्या ठिकाणी फ्रॅक्चर केलेत. वृद्ध 72 वर्षाचा माणूस डोळ्यातून आमचा बाप माणूस, त्याला डोळ्यातून ढासाढासा पाणी येतंय. ते आटवल्यावर त्याला वाटतंय तर मेलो तर बरं होईल, गावाकडे जाऊन पुन्हा मरणय. एक जण म्हणतो माझ्या शेतात पाणी द्यायला जमल का? एवढे भयभीत झालेत. हा महाराष्ट्र कुणाचा आहे? फुले शाहू बाबासाहेबांचा महाराष्ट्र, दहशतवाद्यांचा महाराष्ट्र कधी झाला? हा आतंकवादी हल्ला आहे. हे सगळे हरामखोर ज्यांनी हल्ला केलाय ते जातीवादी आतंकवादी आहेत. गोळ्या घाला त्यांना. सामूहिकरित्या एकत्र येऊन तुमच्याकडे पाठबळ असल्याशिवाय हल्ला करू शकतात का? पाठबळ आहे, राजकीय सगळं पाठबळ वापरलेलं. यांचा कोण मेन मास्टर माइंड आहे? कुणाच्या बळावर उडते ते? का गावाचं कोंबिंग झालं नाही? कुणी कुराडे आणल्या, काय घरात घुसले नाही? दलितांचे कोंबिंग कसे केले परभणीमध्ये? कुणाला बाहेर काढून कसे नाचले? आता यांच्या गावात घुसायला यांच्या गाडीत दम का नाही? का तुम्ही त्यांच्या घरातले हत्यार काढत नाहीत? कोणत्या काट्याने मारलं, कोणत्या कुराड्याने मारलं, कुठं तलवारी ठेवल्यात? लाज वाटायला पाहिजे यांना. म्हणजे आमचं कोंबिंग आणि इथं काय जातीमुळं त्यांचं कोंबिंग होणार नाही, आमचं कोंबिंग होणार. कारण आम्ही दलित. 100-150 लोक काटा कुराड्या घेऊन हल्ला करतात. आणाना काट्या कुराड्या. कुठं ठेवल्यात, कुणी आणल्यात? माणसं मारता वाचलेत. गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी. हे जर लवकर 12 तास 24 तासाच्या आत सगळे जर आरोपी अटक झाले नाही तर पुन्हा महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर सगळे उतरल्याशिवाय राहणार नाहीत. सगळ्यात मोठा बौद्ध समाजावरील इतिहासातला मोठा हल्ला यो, सगळ्यात मोठा हल्ला आहे. ते हरामखोर जयंतीचा झेंडा जाळतात. याच्या आधी गुन्हा दाखल होतो. का प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही? का त्यांना तडीपार केलं नाही? का त्यांना मोका लावला नाही? या सगळ्यावर मोका लावा. एसआयटी मार्फत चौकशी करा, ही आमची या ठिकाणी मागणी आहे. पण या परभणी जिल्ह्यामध्ये जसं काय सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण घडलं होतं, त्यांना देखील न्याय भेटला नाही. आता या बौद्ध समाजातील किंवा आपला जे काही दलित समाज आहे, दलित समाजामध्ये अशी भीती निर्माण झाली की जसं सोमनाथ सूर्यवंशीला न्याय भेटला नाही तसंच त्या कुटुंबाला देखील न्याय भेटणार नाही का, की भेटणार आहे? काय सांगायला? नाही, त्याच्यात 6-7 आरोपी अटक आहेत. बाकी पण अटक करायला लावू. त्या ठिकाणी पोलिसांनी जर जबाबदारी व्यवस्थित घ्यावी. पोलिसांना आव्हान करतोय, ही विटेकर, बोर्डीकर 4-5 वर्षाचे आहेत. तुम्ही काय माहित लक्षात ठेवा. तुमच्याकडे समाजाचं रक्षण आहे. यांना काय मतासाठी आतंकवाद्याच्या पाठीमागे उभा राहिल्यात. राजेश विटेकर काय नावर त्याचं? राजेश विटेकरला लाज वाटायला पाहिजे. परभणीत फिरतोय, उमेदवारांच्या मुलाखती घेत आणि इथं मोडलेले आमचे दलितांचे माणसं भेटायला, त्यावेळेस मात्र निळा झेंडा गाडी लावून मतं मागायला. विटेकरला आता काही तर वाटत नाही. अरे एका सुद्धा पालकमंत्र्याला येऊन या लेकरांच्या डोक्यावर हात ठेवू वाटत नाही का? तर ते दलित आहेत. आमचा वापर मातापुरता. न्याय मिळणार, न्याय सोडणार नाही. त्याच्यात एकालाही सोडणार नाहीत. पोलिसांना सुद्धा सांगतोय, तात्काळ गावात जाऊन कोम्बिंग करा. एसपीनी सुद्धा गावात जावं. दुर्दैव इथं कुणीच भेटायला आलं नाही. आणखी त्या गावातील आंबेडकरी अनुयायांचं असं मत आहे की मागलच्या 5-6 वर्षापासून तिथल्या जयंतीमध्ये हे जे काही जातीवादी मनवादी लोक आहेत ते धिंगाणा घालत आहेत, तिथल्या महिलांना छेड काढत आहेत, तिथल्या मुलींची छेड काढत आहेत. याबद्दल काय सांगाल या राजकीय नेत्यांना तुम्ही? नाही, त्या मुलीची छेड काढली. अहो त्याच्यावर तिथं बलात्कार होता राहिलेत. बलात्कार झाला. मी सांगतोय, प्रति खैरलांजी ही
म्हणजे आम्ही असे नग्नपणे आमचं सगळं पडल्यावरच जाग येणार आहे का सरकारला? आज सगळे निवडणुकात रमलेत, पण मुर्दे तर आमचे पडायला लागलेत ना. कोण न्याय देईन या गरीबाला? आता त्यांना गाव शेती तिकडं कसं करणार ते? 100 आणि 150 लोक जर तुमच्या अटॅक करत असतील तर ते पुढचं जीवन जगणार कसे? आणि जो काही SC ST आयोग आहे, महिला आयोग आहे, कुठे महिला आयोग? या महिलांना इकडं त्यांच्या अवघड जाग्यावर मारलं. काळं निळं अवघड जाग्या, पिंढऱ्या पाठीमागे सगळीकडे काळं निळं. महिला आयोगाला वाटत नाही याची दखल घ्यावी, SC ST आयोगाला वाटत नाही, पण सगळं आमच्या ताब्यात, सगळी यंत्रणा आमच्या ताब्यात. पोलिसांनी ठरवलं तर 4 तासात इथं परभणीच्या पुतळ्या आणून नाडग्या फोडू शकतात. कुणाचा दबाव आहे त्यांच्यावर? बोर्डीकरचा आहे, त्या विटेकरचा आहे, कुणाचा दबाव आहे? आणि जर दबाव असेल ना तर मग आम्हाला पॅन्थर म्हणून उतरावं लागेल. मग पुन्हा म्हणू नका, आम्ही घेऊ, मग आम्ही जसं तसं उत्तर दिलं जाईल. असं म्हणलं जाते की पहिल्या दिवशीच त्या मुलीच्या वडिलांनी तिथे पोलीस स्टेशनला फोन लावला होता, फोनवरून, पण दबावापुढे मी त्या पहिल्याच दिवशी सांगितलं त्या पोलीस स्टेशनची सुद्धा चौकशी व्हावी, तिथल्या PI ची चौकशी व्हावी. PI कोणत्या दबावात आहे? तिथं जिल्हा परिषद सदस्य जातो आरोपीच्या पाठीशी सपोर्टसाठी. हे पोलीस यंत्रणेला दाबून केल्याशिवाय काम झालेलं नाही. तुम्ही येऊ नका, आम्ही मारतो यांना तोवर. हे त्यांचे सगळे डिटेल SP जिल्हाधिकाऱ्यांनी याचा अहवाल तयार करावा, चौकशी करावी, गावात बैठक घ्यावी शांतता कमिटीची, आणि तात्काळ राज्याचा कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याच्यासाठी या सगळ्या आतंकवाद्यांना अटक करावं.